सर्वांना नमस्कार. मित्रहो, बऱ्याच स्त्री पुरुषांच्या काखेमध्ये म्हणजे ज्याला आपण अंडर आर्म्स म्हणतो तिथं काळपटपणा म्हणजे त्वचा तिथली डार्क कलरची झालेली असते आणि त्याच्यामध्ये घाम येऊन दुर्गंध पण बऱ्याच वेळेला सुटत असतो. म्हणजे हे दोन प्रॉब्लेम आहेत, तिथं काळपटपणा होणे, डार्क त्वचा होणे तिथली, आणि दुर्गंध. हा कमी करण्यासाठी, कायमचा नाहीसा करण्यासाठी आपले घरगुती स्वस्त आणि मस्त कोणते उपाय आहेत ते आज आपण पाहू. सगळ्यात महत्त्वाचं आहे की घाम जेव्हा शरीराला येतो तर त्याला वास नसतो. ओरिजिनल जो घाम असतो त्या घामाला वास नसतो. हे आपल्या शरीरातलं बाहेर निघालेलं पाणी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट असतात, म्हणजे मिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं, पण त्याला दुर्गंध नसतो. मग या घामाचा का वास येतो तर तिथं काय होत असतं की जेव्हा घाम येतो पुन्हा कोरडा होतो, पुन्हा येतो पुन्हा असं साठतो, तिथं ते सॉल्ट थोडं साठतं, तिथं जंतू जमा होतात. इन्फेक्शन म्हणल्यासारखं जंतू जेव्हा तिथं जमा होतात आणि बॅक्टेरियांची तिथं ग्रोथ होते आणि ते झाल्यानंतर त्या घामाला वास येत असतो आणि पुन्हा हा दुर्गंध येऊ लागला की त्यामुळं तिथं काळपटपणा पण जास्त वाढायला लागतो. म्हणजे घाम येणं, त्याचा दुर्गंध आणि त्याचा इन्फेक्शन, तिथं जंतू, याच्यामुळं तिथला काळपटपणा वाढायला लागतो. आता सध्या उपलब्ध ज्या पद्धती आहेत बाहेर मार्केटमध्ये, त्याच्यावरची जी औषधं मिळतात, ही औषधं कशी आहेत? काही स्प्रे आहेत मारायचे, काही जेल आहेत लावायचे, काही क्रीम आहेत वापरायच्या. हे तात्पुरतं म्हणजे डिओड्रंट म्हणून काम करतात, थोडा दुर्गंध कमी करतात. परंतु जो काळपटपणा आलेला आहे किंवा त्वचेला जे निरोगी त्वचा बनवायची असते तिथली, तो काळपटपणा कमी करून तर ते होत नाही. कारण कशामुळं की याच्यामध्ये त्या केमिकल्समध्ये, त्या क्रीम किंवा ते जे जेल असतात याच्यामध्ये घातक रसायनं असतात. हे केमिकल्स जे असतात याच्यामध्ये विषारी घटक असतात आणि हे बरेच विषारी घटक याच्यातले त्वचेची छिद्र बंद करतात. आणि त्वचेची छिद्र बंद, त्वचेला कसा श्वास लागत असतो, त्वचा ही कसं आहे ॲब्सॉर्ब करणारं पण केंद्र आहे. म्हणजे काय, काही त्याच्यावर टाकलं तर ते शोषून पण घेऊ शकते, तशी हवा पण ती घेत असते. म्हणून त्वचेला श्वासाची गरज असते. तर हे श्वासाची गरज जेव्हा त्वचेला पूर्ण करता येत नाही, मग ती आणखी जास्त काळी पडायला लागते, तिथे आणखी जास्त दुर्गंध यायला लागतो. म्हणून हे जे रसायन आहेत बाहेरचे किंवा जे सध्या उपलब्ध प्रॉडक्ट्स आहेत, या प्रॉडक्ट्सचे चांगले परिणाम होण्यापेक्षा वाईट परिणाम जास्त होण्याकडे त्याची भीती असते. तसंच काही याच्यामध्ये अँटीपर्स्पिरंट हा गुणधर्म असतो. म्हणजे काय, घामच जास्त न येऊ देण्याची त्याचं मेकॅनिझम असतं. घाम येणं हे कसं आहे, नैसर्गिक क्रिया आहे, निसर्गाची आहे, आपल्या शरीराची ती गरज पण असते. म्हणून ते क्रिया बंद करणं हे आपल्याला चांगल्या प्रकारे शरीरासाठी उपयोगी नाही. म्हणून हा पण प्रयोग तिथं नाही झाला पाहिजे. म्हणून हे असे प्रकार वापरण्यापेक्षा आता आपण सगळ्यात महत्त्वाचं चर्चा करूया की काय केलं पाहिजे. आणि घरगुती उपाय सगळीकडे उपलब्ध असलेले स्वस्त आणि मस्त मधला हा जो उपाय आहे, याच्यामध्ये आपल्याला जे जेल बनवायचं आहे, या जेलसाठी फक्त 4 पदार्थ घ्यायचे आहेत. हे 4 पदार्थ जे आहेत याच्यामध्ये सगळी तुरटी सगळीकडे मिळते. तुरटी हा एक घटक आहे. दुसरा कोरपड, त्या कोरपडचा जो गर असतो तो लागणार आहे. तसंच गुलाब पाणी, गुलाब पाणी कुठल्याही याच्यामध्ये मिळतं. आणि चौथं जे आहे ते पेपरमिंट ऑइल, त्याच्या छोट्या छोट्या बाटल्या मिळतात. म्हणजे अशा प्रकारचं हे साहित्य, हे 4 प्रकारचं साहित्य काय करायचं की तुरटी ही एक छोटासा खडा, म्हणजे तुरटीचा गुणधर्म काय असतो, ही रोगजंतूंना मारणारा तिचा गुणधर्म आहे. म्हणजे अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे तुरटीमध्ये, म्हणून ती फायद्याची ठरते. कोरपड काय करते, हायड्रेशन म्हणजे पाणी पकडून ठेवत असते. ओलसरपणा, मऊपणा तिथं टिकवून ठेवण्याचं काम कोरपड करत असते. आणि गुलाब पाणी कसं आहे की ताजेपणा, टवटवीतपणा गुलाब पाण्यामुळे मिळतो. आणि पेपरमिंट ऑइल जे असतं हे त्या ठिकाणी थंडावा देतं, म्हणजे खाज नाही येणार. किंवा बऱ्याच जणांना काय होत असतं, तिथं खाज येऊन काळपटपणा वाढून इन्फेक्शन होऊन दुर्गंध होऊन काही वेळेला गाठी सुद्धा लहान लहान सुरू होत असतात काखेमध्ये. तर या होऊ नयेत म्हणून आपणाला हे 4 याचं जे मिक्सचर आहे ते तयार करायचं.
आता हे कृती कशी करायची याची, तर सुरुवातीला एक 3-4 चमचे गुलाब पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तुरटीचा एक छोटासा तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा, तो विरघळू द्यायचा. नंतर काय करायचं, 2 चमचे फक्त कोरपडीचा गर घ्यायचा आहे, 2 चमचे. आणि हा गर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 थेंब फक्त पेपरमिंट ऑइल टाकायचं आहे. आणि हे इतकं मिक्स करायचं आहे म्हणजे हे एकजीव झालं पाहिजे, एकजीव होऊन त्याचा जेल झाला पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करायचं. आणि हे सकाळ संध्याकाळ त्या भागावर लावत राहायचं. एकदा तयार करून ठेवलं, हे संपलं की नंतर फ्रेश तयार करा. एकदाच खूप जास्त मोठं तयार करून ठेवू नका. हे तयार करायचं, याला काहीच मोठी क्रिया पण लागत नाही, जास्त वेळ पण लागत नाही. म्हणजे हे नियमित जर लावलं सकाळ संध्याकाळ तर चांगल्या प्रकारे तिथला काळपटपणा पण कमी होऊ शकतो, तसंच दुर्गंध पण बंद होऊ शकतो. तिथं दुसरं काही गाठी येणं किंवा घाण होणं किंवा आरोग्यासाठी हानिकारक असा कुठलाही भाग याच्यातला होणार नाही. कुठलाही याच्यातला घटक हा आरोग्यासाठी वाईट नाही. म्हणून अशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे. याच्यासोबत जर थोडीशी चांगल्या प्रकारची शरीराची स्वच्छता जशी पाळत असतो तशी त्या भागाची स्वच्छता पाळली, तसंच जर तुम्ही थोडं पातळ कपडे वापरले, म्हणजे काय होईल, सुती कपडे म्हणा, पातळ कपडे, तर त्यांना हवा लागेल, म्हणजे हवा तिथं त्या त्वचेला चांगल्या प्रकारे मिळेल. तसंच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचाही जर प्रयत्न केला, म्हणजे काय, तुम्ही थोडासा नियमितपणाने व्यायाम केला, चांगल्या प्रकारचा आहार घेतला, जे खायचंय तेच खाल्लं, जे खाऊ नये ते नाही खाल्लं, आणि याच्यासोबतच थोडी जर मानसिकता सुद्धा सकारात्मक ठेवली, तर या सगळ्यांचा परिणाम चांगल्या प्रकारे होणार, पूर्ण तुमच्या आरोग्यासाठीच होणार चांगल्या प्रकारे. आणि हा जो आपला आजचा विषय आहे की काखेतील हे जे डार्कनेस आहे किंवा जे अंडर आर्म्समध्ये जे काळपटपणा येऊन तिथं त्वचा डार्क झालेली आहे आणि घामामुळे दुर्गंध येत आहे, हे सगळे प्रॉब्लेम सुटून जायला किंवा जिथं लहान लहान काही गाठी सुरू झालेल्या आहेत त्या पण नाहीशा व्हायला याच्यामुळे मदत होईल. तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम जो आहे हा प्रॉब्लेम सोडूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून